इयत्ता 6वी या वर्गाचा इतिहास व नागरिकशास्त्र त्यामधला इतिहास या पुस्तकातला 3रा धडा हडप्पा संस्कृती याची माहिती आपल्याला या पाठात घ्यायची आहे। तर मुद्दे बघा, हडप्पा संस्कृती, घरे आणि नगररचना, मुद्रा आणि भांडी, महास्नानगृह, लोकजीवन आणि व्यापारी आणि हे सर्व रासाची कारणे ह्याची माहिती आपल्याला ह्या पाठामध्ये समजून घ्यायची आहे। तर बघा, तर ह्या ठिकाणी बघा आपल्याला ह्या भारताच्या नकाशाचा आराखडा, हडप्पा संस्कृती आणि त्याची ठिकाणं ह्याची आपल्याला माहिती ह्या पाठामध्ये म्हणजे ह्या नकाशामध्ये आपल्याला बघायची। तर ह्या ठिकाणी बघा मोहेंजोदडो ह्या ठिकाणी बघा मोहेंजोदडो, त्याच्यानंतर बालाकोट, ह्या ठिकाणी हडप्पा, बनावली, राखीगड दिल्ली, रुपड, ह्या ठिकाणी बघा नेपाळ, ह्या ठिकाणी हे सर्व जे दिसते ते तुम्हाला ह्या ठिकाणी हे हडप्पा संस्कृतीची ठिकाणं आहेत। ह्या ठिकाणी बघा हडप्पा संस्कृती इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खननात प्रथम सुरू झाले, म्हणून या संस्कृतीला हडप्पा हे नाव मिळाले। या संस्कृती ही सिंधू संस्कृती या नावाने ओळखली जाते, कारण ही सिंधू नदीच्या काठावर होती। हडप्पा दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये मोहेंजोदडो येथे उत्खनन झाले। हडप्पा आणि मोहेंजोदडो या दोन्ही स्थळांना उत्खननातून वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष सापडले त्यांच्यात कमालीचे साम्य, धोलावीर, लोथल, कालीबंगन, ह्या ठिकाणी दायमाबाद इत्यादी ठिकाणी उत्खननात अशाच प्रकारचे अवशेष सापडले। हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखीच आढळतात। नगररचना, रस्ते, घर बांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणी, मृतदेह पुरण्याची पद्धत यात प्रामुख्याने समावेश होतो। हे सर्व संस्कृतीमध्ये साम्यपणा आढळला। तर ह्या ठिकाणी बघा नगररचनेची माहिती सगळ्यात म्हणजे ह्या ठिकाणी आपण दाखवलेली आहे। तर बघा ह्या ठिकाणी नगररचना अशा पद्धतीची होती, त्याची माहिती आपण पाहत आहोत। त्याच्यानंतर बघा आपल्याला तुमच्या परिसरामध्ये गावातील घरांची रचना कशी आहे, घर कोलारीचे की धाब्याचे, उतरते छपराचे या प्रकारात आहेत का, ह्याची माहिती आपण पाहूया। घरे आणि नगररचना ह्या ठिकाणी आपल्याला दिसते घरे आणि नगररचना। तर बघा तर घरे, हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने पक्क्या भाजक्या विटेने काय केलेले होते, विटाची होती। काही ठिकाणी कच्चा विटा आणि दगडाचाही वापर बांधकामासाठी केला जाईल। मधोमधी चौक, त्याभोवती खोल्या, अशा प्रकारच्या घराची रचना असे। घराच्या आवारात विहीर, आता घराच्या आवारात विहीर होती ह्या ठिकाणी बघा। तर घराच्या आवारामध्ये विहीर होती, घराच्या आवारामध्ये काय होतं, विहीर होती। आणि त्यानंतर बघा स्नानगृह होते, शौचालय असत, सांडपाणी वाहून नेण्यासाठी उत्तम व्यवस्था असे, त्यासाठी मातीच्या भाजक्या पन्हाळीचा उपयोग केला जाईल। रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली असत, ती झाकलेली असत। यावरूनच सार्वजनिक आरोग्याबद्दलचे ते किती जागरूक होते यावरून दिसते। तर आताच्या काळामध्ये हे गटारे नुसते आपल्या तुंबलेले असतात, पाणी इकडून तिकडून जायले असते, डासाचे प्रादुर्भाव होत असते। तर बघा सांडपाणी वाहून नेणारे गटारे झाकलेली नसतील तर आरोग्यासाठी कोणकोणते समस्या निर्माण होतात तर काय होते, डासाचा प्रादुर्भाव वाढतोय आणि आपल्याला मलेरियासारखे रोग होतात। त्यामुळं त्यावेळेचे नियोजन कसं होतं त्यावरून आपल्याला हे कळतंय। रस्ते एक रुंद असून एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पद्धतीने बांधलेली असत, त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात।
नगराचे 2 किंवा अधिक विभाग केलेले असत आणि त्या प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी केलेली असे. म्हणजे नगराची रचना कशी होती, अशी तटबंदी चौकोनी ह्याच्यामध्ये होती. नगररचना ह्या ठिकाणी बघा चौकोनी नगररचना आहे. मध्ये मध्यभागी रस्ते आणि त्या ठिकाणी मध्ये चारी बाजून रस्ते आणि मध्येच काय आहे घराची बांधकाम केलेली आहेत. अशा पद्धतीची नगररचना केलेली आहे. त्यानंतर बघा मध्येच बंदिस्त गटारे सुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. हां, तर हे करून पहा. एक बटाटा घ्या आणि त्या मधोमध काय करा, कापलेल्या भागात काही अक्षरे आकृती खिळ्यांच्या साह्याने कोरा. अक्षरे आकृती कोरलेल्या जागा शाईत किंवा रंगात बुडवा. रंगीत भाग कोऱ्या कागदावर उमटवा. काय होते याचे निरीक्षण करा. तर ते आपला रबरीशी काय करणार त्या पद्धतीने हे तयार होते. तर ह्या ठिकाणी बघा मुद्रा. तर ह्या ठिकाणी बघा मुद्रा ह्या ठिकाणी मुद्रा दिसायल्यात. मी सांगितल्याप्रमाणे काय होतंय, ह्या मुद्रांचं चित्र ह्या ठिकाणी दिसत आहे. तर इकडं पहा, हडप्पा संस्कृतीमध्ये मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराची स्टिएटाईल नावाच्या दगडापासून बनवलेली जात. मुद्रावर विविध प्राण्यांची आकृती आहेत. त्यामुळे बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यासारखे खरेखुरे प्राणी आणि एकशृंगरासारखे कल्पित प्राणी पाहायला मिळतात. इतर प्राण्यांच्या आकृतीप्रमाणे मनुष्य आकृतीही आढळतात. या मुद्रा ठसा उमटण्यासाठी वापरल्या जातात. ह्या मुद्रा ठसा उमटण्यासाठी मुद्रा दिसतात. हे ठसा उमटण्यासाठी ह्या दगडावर हे कोरलेल्या मुद्रा आहेत. या दगडावर कोरलेल्या मुद्रा आपल्याला ह्या इथे दिसत आहेत. अजून काही मुद्रा आपण पाहू शकता. ह्या ठिकाणी बैलाने कोरलेल्या विविध प्राण्याच्या चित्राच्या ह्या मुद्रा ह्या ठिकाणी स्टिएटाईलच्या दगडावर कोरलेल्या आहेत. ह्या मुद्रा स्टिएटाईलच्या दगडावर ह्या मुद्रा कोरलेल्या आहेत. तुमच्या परिसरामध्ये निरीक्षण करा. तुमच्या परिसरामध्ये पोहण्यासाठी तलावात भेट द्या. तलावातील पाणी बदलण्याची व नव्याने तलावात पाणी सोडण्याच्या पद्धतीला निरीक्षण करा. सध्याच्या पोहण्याचा तलाव व हडप्पाकालीन स्नानगृहे याची तुलना करा. तर आपल्याला बघायचं आहे महास्नानगृह. ह्या ठिकाणी बघा प्रचंड असं मोठं महास्नानगृह आहे. त्याची आपल्याला माहिती बघायची. थोडक्यात महास्नानगृह काय आहे ते पाहायचं आहे. ह्या ठिकाणी बघा महास्नानगृह आहे आणि हे स्नानगृहाची लांबी, उंची, रुंदी हे सविस्तर माहिती दिलेली आहे. तर बघा मोहेंजोदडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडले. या स्नानगृहामध्ये स्नानगृह जवळजवळ 2.5 मीटर खोल आहे. म्हणजे 2.5 मीटर खोल आहे. त्याची लांबी सुमारे 12 मीटर आणि रुंदी 7 मीटर आहे. कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटाने बांधलेले आहे. त्यात उतरण्यासाठी व्यवस्था होती. तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोयसुद्धा होती. अशा पद्धतीचे हे महास्नानगृह मोहेंजोदडो येथील ह्या ठिकाणी महास्नानगृह सापडलेले आहे. ते पाहू शकतो आपण. त्याच्यानंतर बघा येथील लोकजीवनाची माहिती आपल्याला बघायची आहे. तर बघा लोकजीवन. हडप्पा संस्कृतीचे लोक शेती करत होते. कालीबंगन येथे काय करते, नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे. तेथील लोक विविध पिके घेत असत. त्यामध्ये गहू, सातू, बार्ली ही मुख्य पिके होती. राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाईल. याखेरीज वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिके काढली जात. हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत होता. म्हणजेच ते कापसापासून कापड तयार करत होते हे त्यांना माहीत, म्हणजे ते त्या लोकांना माहीत होतं. त्याच्यानंतर बघा उत्खननात मिळालेले पुतळे, मुद्रावरील चित्र आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यावरून हे कापड विणत असावेत. स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे याचा समावेश होता.
विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडले आहेत. त्या दागिने हे सोने, तांबे, रत्ने या ठिकाणी बघा, सोने, तांबे, रत्ने आणि अनेक पदरी शिंपले, कवड्या, बिया इत्यादी होते. तसेच अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कमरपट्टा हे सुद्धा ह्या ठिकाणी कमरपट्टा हे सुद्धा होते. हे अलंकार स्त्री व पुरुष वापरत. स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या घालत असत. स्त्रिया काय करत होत्या? दंडापर्यंत बांगड्या घालत असत. या ठिकाणी बघा आपल्याला दिसतंय हे वेगवेगळे दागिने आहेत. ह्या दागिन्याचे चित्र ह्या ठिकाणी दिसत आहे. तर बघा ह्या दागिन्यामध्ये अनेक पदरी माळा आहेत, बांगड्या आहेत. तर ह्या अशा पद्धतीचे हे दागिने होते. ह्या ठिकाणी आणखीन दागिने आपल्याला पाहायला मिळतील. ह्या ठिकाणी व्यापार करत असत. सिंधू खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. तो पश्चिम आशियाई, दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशात निर्यात होत असे. सुती कापड देखील निर्यात होत असे. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात. प्रदेशामध्ये चालणारा व्यापार खुसकीचा आणि सागरी अशा दोन्ही मार्गाचा होत असे. उत्खननात सापडलेल्या काही वस्तू म्हणजे काही मुद्रावर जहाजाचे चित्र कोरलेले आहेत. लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे. हडप्पा संस्कृतीचे व्यापारी अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत हो असे तिथला व्यापार. ह्या ठिकाणी बघा गोदीचे अवशेष ह्या ठिकाणी दिसत आहे. ह्या ठिकाणी बघा लोथल ह्या ठिकाणी गोदी सापडली. लोथल ह्या गावी गोदीचे अवशेष ह्या ठिकाणी सापडले आणि हे गोदीचे अवशेष मोठ्या प्रमाणात हे गोदी उत्खननामध्ये सापडलेली आहे. यासारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीची ऱ्हास होण्यासाठी कारणीभूत होत्या. त्याबरोबर पर्जन्यमान कमी होणे, नद्यांचे पात्र कोरडे पडणे, भूकंप, समुद्र पातळीवरील बदल यासारख्या कारणामुळे काही स्थळे उजाड झाली. अशा कारणामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले आणि हडप्पा संस्कृतीची शहरांचा ऱ्हास झाला. हडप्पा संस्कृती ही भरभराटल्या आलेल्या संपन्न अशी नागर संस्कृती होती. तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातला. अशा पद्धतीने हे थोडक्यात आपल्याला पाठ संपलेला आहे. ह्या ठिकाणी बघा हे चित्र दिसतंय तुम्हाला. ह्या ठिकाणी हडप्पा संस्कृतीमधलं चित्र आहे. ही खेळणी आहे. ह्या ठिकाणी सुद्धा बघा ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला दिसते की हे मुद्रा म्हणजे हे चित्र कोरलेली चित्र ह्या ठिकाणी दिसत आहेत. तर बघा अशा पद्धतीने हे पाठ संपलेला आहे. तर तुम्हाला हे पाठ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईबर करायला विसरू नका. आणि यापुढे आपल्याला ह्याच्या खालची पाठाच्या खालची प्रश्नाची उत्तरे समजून दिलेली आहेत ती पहा आणि ती पाहून तुम्ही काय करा ते वहीत लिहा, समजून घ्या. अशा पद्धतीने हे पाठ आपला संपलेला आहे. यापुढील स्वाध्याय पाहूया. 6वी विषय इतिहास मधला पाठ 3 हडप्पा संस्कृती या पाठाची स्वाध्याय आपल्याला पाहायची आहे. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे द्या.
तर बघा त्यातलं पहिलं, या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले? उत्तर बघा, इसवी सन 1921 पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले, म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव दिले. दुसरा प्रश्न, हडप्पा संस्कृतीतील भांड्याच्या नक्षीच्या नमुन्यामध्ये कोणत्या प्रतीकाचा समावेश आहे? तर उत्तर बघा, माशाची खवले, एकमेकात गुंतलेली वर्तुळे, पिंपळ पान, काळ्या रंगाची नक्षी या प्रतीकाचा समावेश आहे. तिसरा प्रश्न, हडप्पा संस्कृतीत व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत? उत्तर बघा, इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. तसेच सुती कापडसुद्धा निर्यात होत असे. प्रश्न दुसरा, प्राचीन स्थळांना भेटी देताना काय कराल? जसे स्थळाविषयीची माहिती मिळवाल, प्रदूषण रोखणे, ऐतिहासिक साधनांची जतन करणे इत्यादी. तर बघा पहिलं उत्तर बघा, प्राचीन स्थळांना भेटी देताना त्या स्थळाविषयीची माहिती मिळवून तेथील प्राचीन वास्तू, कोठी कोणी बांधली आहे, तेथील कोरीव काम, चित्रकला याविषयीची माहिती मिळवू. प्राचीन स्थळांना भेटी देताना तेथे कोणत्याही प्रकारची कचरा करणार नाहीत, म्हणजेच प्रदूषण करणार नाहीत याची काळजी घेऊ. प्राचीन स्थळांना भेटी देताना तेथील पुरातन वास्तू कोणालाही विकृती स्वरूपाचे लेखन करू देणार नाहीत. तसेच तेथील वास्तूचे निरीक्षण करून त्याची समाजरचना, नगररचना व आर्थिक विषमता याचा अभ्यास करू. त्याच्यानंतर बघा प्रश्न तिसरा आपल्याला बघायचा आहे की मोहेंजोदडो येथील स्नानगृहाचे चित्र रेखाटन करा. तर बघा आपल्या मोहेंजोदडो येथील स्नानगृहाचं चित्र. प्रश्न चौथा, हडप्पाकालीन लोकजीवनाची माहिती खाली दिलेली तक्त्यात लिहा. तर बघा, मुख्य पिके गहू, सातू, बार्ली, नाचणी, वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी. त्याच्यानंतर पोशाख, स्त्री पुरुषांना पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र व उपरणे होते. दागिने, अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा, बांगड्या इत्यादी दागिने होती. एका वाक्यात उत्तरे द्या असे प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा व त्याविषयीची उत्तरे लिहा. जसे की हडप्पा संस्कृतीतील मुद्रा तयार करण्यासाठी वापरलेले दगड. अशा पद्धतीचे प्रश्न आपण अनेक प्रश्न तयार करू शकतो. तर बघा उत्तर, स्टिएनाटाईट नावाच्या दगडापासून हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा तयार करण्यात. असेच प्रश्न पहा. पहिला प्रश्न बघा, महास्नानगृहातील स्नानकुंडाची लांबी. महास्नानगृहातील स्नानकुंडाची लांबी 12 मीटर आहे. त्याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न, हडप्पा संस्कृतीत प्रदेशाची चालणारी व्यापारी या मार्गाने होत असे. उत्तर बघा, खुसकीच्या व सागरी मार्गाने चालत असे. हडप्पा संस्कृतीच्या प्रदेशी चालणारे व्यापार हे खुसकीच्या मार्गाने किंवा समुद्राच्या मार्गाने, सागरी मार्गाने चालत असे. त्याच्यानंतर बघा, हडप्पा संस्कृतीतील लोक मृत व्यक्तीला शवाबरोबर पुरत असलेली वस्तू. तर बघा, शवाबरोबर पुरत असलेली हडप्पा संस्कृतीतील लोक मातीची भांडी ही पुरत असत. चौथा, हडप्पा संस्कृतीत प्रचंड आकाराची गोदी सापडलेली ठिकाण. हडप्पा संस्कृतीत प्रचंड आकाराची गोदी सापडलेले ठिकाण लोथल हे आहे. त्याच्यानंतर जगाच्या नकाशामध्ये हडप्पा संस्कृती इतर संस्कृती जगाशी संबंध कसा आला ह्याविषयीची माहिती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायची आहे. तर बघा पुढं, तर आपल्याला जगाच्या नकाशामध्ये आपल्याला पाहायचं आहे कुठं कुठं संस्कृती ह्या ठिकाणी आलेली आहे. तर बघा पहिल्यांदा बघा ह्या ठिकाणी आपण आता त्या खुणाचा हडप्पा सिंधू नदीच्या काठी हडप्पा खोऱ्यामध्ये ही संस्कृती उदयास आली, त्याचं आपण चिन्ह तिथं खुणा केलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा दुसरं ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण खुणा केलेली आहेत. त्याच्यानंतर बघा दुसरं पुढचं आपल्याला बघायचं आहे.
तर बघा प्राचीन इजिप्त ह्या ठिकाणी प्राचीन इजिप्तमध्ये ही हडप्पा संस्कृती उदयास आलेली होती. त्याच्यानंतर बघा पोटेमिया ह्या ठिकाणी सुद्धा हडप्पा संस्कृती उदयास आलेली होती. त्याच्यानंतर बघा प्राचीन चीन संस्कृती ह्या ठिकाणी आपण ही दाखवतो त्या ठिकाणी प्राचीन चीन संस्कृती सुद्धा ह्या ठिकाणी उदयास आलेली होती. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी ह्या 4 ठिकाणी प्राचीन संस्कृती उदयास आलेल्या होत्या. त्याची माहिती आपण थोडक्यात पाहिलेली आहे.